नमस्कार मंडळी, मी मोनिका. सगळं कामधंदा सोडून बिनलाजासारखं टीव्ही बघत बसले कारण नळाचं पाणी गेलंय म्हणून. आणि पहिल्यांदा माझ्या मनासारखं झालंय. मला बघायची ती माझी फेवरेट सिरियल. बरं झालं म्हणलं गेलं पाणी. चला म्हणलं बघत बघत शेंगा निसून घ्यावा. फायनली 12 वाजता पाणी आलं. मग अगोदर तर आंघोळच करून घेतली. एवढ्या उशिरा काम करायचं जीव होता आलता, पण लागले लगेच कामाला. अगोदर तर भांडे घासून घेतली, किचन कट्टा साफ केला. ज्या कामाचा मला सगळ्यात जास्त कंटाळा येतो का तेच काम अगोदर करून घ्यावं म्हणलं. अगोदर कपडे धुतले, गॅलरीत गेले सुकवण्यासाठी. हे बघा ना, एवढं मॅटर दरवाजाला होल करून ठेवलंय. काहीतरी इलाज करावंच लागेल, नाहीतर काय मालकीन बाई आम्हाला हाकलून देता. आज सकाळपासून माझं भलतं डोकं दुखत होतं, म्हणूनच मी झोपले. पण तेवढ्यात पार्सल वाल्याचा फोन आला. मग काय झोपेतून उठूनच पार्सल आणायला गेले. अगोदर फ्रेश झाले आणि डोक्याची गोळी खाऊन पार्सल घेतलं खोलायला. त्यात मी मागवलं होतं संक्रांतीसाठी ताट. तसं तर क्वालिटी एवढी खास नाही, पण हा काम भागतंय. आणि सकाळपासून ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच गोष्ट झाली. मला एवढ्या उलट्या झाल्या ना, काही खाण्याची इच्छा तर नव्हती, पण म्हणलं नाही खाल्लं तर अजून जास्त व्हायचं, म्हणून थोडंसं खाऊन घेतलं ना आराम केला. नंतर थोडंसं बरं वाटायला लागले, स्वयंपाकाला लागले. इच्छा तर बिलकुलच नव्हती स्वयंपाक बनवायची, पण काय करावं तर लागणार. अगोदर चपात्या बनवल्या, नंतर मग कांद्याच्या पातीची भाजी बनवली. पाणी नसल्यामुळे आज थोड्याच पाण्यात भांडे घासले. तर चला तर भेटूया नंतर, बाय.